संध्याकाळी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे, परंतु या सामन्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विरोध करण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती राज्यव्यापी आंदोलनाची देखील उद्धव ठाकरेंनी हाक दिलेली आहे। मी सध्या शिवसेना भवन परिसरामध्ये आहे। शिवसेना भवन परिसरामध्ये देखील या आंदोलनाचे ठिकठिकाणी बॅनर आणि भगवे झेंडे जे आहेत ते ठिकठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना खून और व्यापार एक साथ नहीं होगा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं, परंतु त्यानंतर क्रिकेट आणि खून एकत्र कसं काय होऊ शकतं अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्यालाच विरोध म्हणून आज संपूर्ण राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलनाचे हाक दिलेले आहे आणि ठिकठिकाणी आंदोलनं देखील होणार आहेत। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ खरं तर या ठिकाणचं आंदोलन होणार आहे। मुंबईमधील भारत माता करी रोड नाका गिरगाव या ठिकाणी ठिकठिकाणी जे आहे त्याकाळी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे, परंतु या सामन्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विरोध करण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती राज्यव्यापी आंदोलनाची देखील उद्धव ठाकरेंनी हाक दिलेली आहे। मी सध्या शिवसेना भवन परिसरामध्ये आहे। शिवसेना भवन परिसरामध्ये देखील या आंदोलनाचे ठिकठिकाणी बॅनर आणि भगवे झेंडे जे आहेत ते ठिकठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना खून और व्यापार एक साथ नहीं होगा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं, परंतु त्यानंतर क्रिकेट आणि खून एकत्र कसं काय होऊ शकतं अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्यालाच विरोध म्हणून आज संपूर्ण राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलनाचे हाक दिलेले आहे आणि ठिकठिकाणी आंदोलनं देखील होणार आहेत। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ खरं तर या ठिकाणचं आंदोलन होणार आहे। मुंबईमधील भारत माता करी रोड नाका गिरगाव या ठिकाणी ठिकठिकाणी जे आहे ते ठाकरेंच्या पक्षाकडून जे आहे ते आंदोलन करण्यात येणार आहे। कॅमेरामॅन कृष्णासह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।